कारण का मला हे चुकीचं वाटतंय किंवा मला काहीतरी विचित्र वाटतंय. म्हणून त्यांनी त्या बाजूला दगडातून नारळ फोडला. तो नारळ आतनं पूर्ण काळा निघाला. बापरे. तर वरती जो पोटमाळा होता ना, त्या पोटमाळ्याला आपण फळ्या टाकतो ना अशा, त्या फळ्या काय पूर्ण एकसंध नसतात, कधी कधी त्याला गॅप्स आणि थोडे हे असतात. तर त्याला दिसलं त्या गॅपच्या मधनं एक, आणि रात्रीची वेळ होती, 2:30 वगैरे वाजलेले होते, तर टेरेसचा जो दरवाजा आहे ना, त्याच्या टेरेसचा दरवाजा वाजवण्याचा आवाज यायला लागला, धाड 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 धाड. नमस्कार मंडळी, मी संकेत काशीराम सावंत आणि काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर काजवा नाईट आउट सुरूच आहे आणि मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही रुबी राणी यांचा अनुभव ऐकला होता आणि आज चिन्मय त्याचा स्वतःचा अनुभव शेअर करणार आहे भूताचा. प्लीज. हॅलो संकेत, सगळ्यात पहिले खूप खूप थँक्यू. आज काजवाचं नाईट आउट आहे सेकंड, आणि आज इथे या पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये गोष्ट ऐकायला आणि सांगायला खूप मजा येते. सो बेसिकली आजचा जो किस्सा आहे तो माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाचा आहे. तर त्यांचं कोकणात, तळ कोकणामध्ये एक प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये म्हणजे त्यांच्या आजोबांचा प्लॉट होता, म्हणजे माझ्या मित्राच्या आजोबांचा. पण त्या प्लॉटवरती अनेक वर्ष, म्हणजे गेली 30-40 वर्ष वगैरे काही त्यांनी घर नाही बांधलं. प्लॉट असाच रिकामा पडलाय. तर याचं कॉलेज वगैरे सगळं झालेलं, लग्न वगैरे पण झालेलं, आणि त्याला अचानक असं हे स्ट्राईक झालं की आपलं गावाला घर आहे, तर तिथे आपण काहीतरी बांधूया, आपल्याकडे आता पैसे वगैरे सगळं आहेत, आपण बांधूया. तर त्याने आईशी तसं बोलणं केलं. तर तिचं असं म्हणणं होतं की नको बांधूया, कारण का तिथे बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न करून झालाय, पण काही ना काहीतरी कारणामुळे आमचं ते मुहूर्तच लागायचं नाही, त्यामुळे आम्ही ते लक्ष नाही घातलं. त्यामुळे जाऊ दे, आपलं सगळं व्यवस्थित चाललंय शहरामध्ये, तर काही गरज नाहीये. तर ते त्याच्या डोक्यात ते क्लिक होत नव्हतं. त्याला अशी इच्छा होती की नाही, असं इतक्या सहजासहजी का सोडायचं ना, आपली जागा आहे. तर त्याने ते डोक्यात ठेवून दिलं आणि परत एक महिन्याभरानंतर विषय काढला. तर अगेन परत घरातनं नकार झाला. मग त्यांनी बायकोशी चर्चा केली. तर तो थोडासा नास्तिक आहे, म्हणजे एकदम असा पूर्ण नाही, पण त्याचा एवढं त्या गोष्टींवर विश्वास नाहीये, म्हणजे काळी जादू किंवा निगेटिव्ह एनर्जी, भूत वगैरे या सगळ्या गोष्टीवरती. तर तो बायकोशी बोलला. तर बायकोनी सांगितलं की आई जसं म्हणतात तसं करा, गरज नसेल तर राहू द्या, आपलं आहे चाललंय व्यवस्थित. पण त्याच्या डोक्यात ते एक होतं की एकदा डोक्यात आणलं करायचं तर करूया असं. तर त्यांनी समहाऊ वाईफला वगैरे कन्व्हिन्स केला आणि मग त्यांनी त्या गावाला व्हिजिट केली, ते प्लॉट वगैरे सगळा बघितला. जेव्हा तिथे गावात कळलं की ते तिथे प्लॉट बांधायचं प्लॅनिंग करतायत, तर गावातल्या 1-2 जणांनी त्याच्या आईला फोन करून सांगितलं की अगं तुला सांगितलंय, माहिती आहे ना सगळं, तुझ्या मुलाला समजावं, कशाला बांधते घर वगैरे असं तसं वगैरे. तर त्याने ते थोडंसं अशा अर्थी घेतलं की गावातली जमीन घर बांधू देत नाही, म्हणजे ह्यांचा डोळा आहे जमिनीवर. सो त्यांनी ते त्या अँगलनी घेतलं. म्हणून त्यांनी अजून तो इरेला पेटला की नाही, मला आता बांधूनच राहायचंय, म्हणजे काय होईल ते होईल असं. तर म्हणून त्याने काय केलं, अगदीच असं नको की माझ्या हिशोबाने सगळं चाललंय, म्हणून त्यांनी थोडंसं घरच्यांना आणि गावातल्या लोकांना दाखवण्याच्या हिशोबाने म्हटलं आपण हवं तर मुहूर्त पूजन वगैरे, गणेश पूजन वगैरे काय असेल ते करूया आणि ते करून आपण घर बांधूया. तर आता ऐकतच नाही म्हटल्यावर मग घरचे पण थोडेसे बोलले ठीक आहे जाऊ दे, आता हा ऐकतच नाही वगैरे. वाईफ वगैरे, मुलगा मुलगी वगैरे सगळे तिकडे पूजेला जमले. आता गावातली छोटीशीच पूजा होती ती, गावातले गुरुजी वगैरे आलेले. त्यांनी पहिले नकारच दिलेला, पण समहाऊ कन्व्हिन्स केल्यामुळे ते आले. तर त्यांनी ते पूजा वगैरे, त्यांनी ती जागा जी होती जिकडे ते घर बांधणार होते त्या जागेवरती ते पूजाच्या हिशोबाने ते मध्ये भूमिपूजन करतो तसं कुदळ फावडा मारला आणि ते चालू केला. आता प्रत्येक पॉइंटला हिंट येत होत्या. तर पहिलाच हिंट कसा आलेला की जिकडे कुदळ मारायचा तो हे होता, फोटोसाठी कुदळ मारायचा ना, तर कुदळ मारतानाच त्याच्या पायाच्या नखाला ती कुदळ लागली. खूपच मायनर लागली, पण लागली. तर गुरुजींनी सांगितलं की अरे तुम्हाला जास्त लागलं का वगैरे. तर तो बोलला नाही नाही काय एवढं काही नाही वगैरे, आणि त्यांनी इग्नोर केलं ते. तर गुरुजी बोलले की ठीक आहे आपण कंटिन्यू करूया, तुम्ही म्हणताय तसं. मग त्यांनी गुरुजींनी मध्ये काय ती पूजा वगैरे केली, मध्ये एक नारळ ठेवला आणि 4ही दिशांना 4 नारळ ठेवले कोपऱ्यांमध्ये, जिकडे त्या घराची वास्तू बांधणार तिकडे, आणि पूजेला सुरुवात केली. एक 10-12 मिनिटं झाली असतील पूजा सुरुवात करून. त्या गुरुजींना असं काहीतरी स्मेल आल्यासारखं झाला की असं करपल्याचा, जळल्याचा वगैरे. तर त्यांनी सांगितलं की जरा तो मधला नारळ माझ्या हातात द्या. तर त्यांनी तो नारळ हातात घेतला. तर त्यांना त्या नारळात काहीतरी जाणवलं की कदाचित काहीतरी चुकीचं आहे, म्हणून सांगितलं की आपण हा नारळ फोडूया, कारण का मला हे चुकीचं वाटतंय किंवा मला काहीतरी विचित्र वाटतंय. म्हणून त्यांनी त्या बाजूला दगडातून नारळ फोडला. तो नारळ आतनं पूर्ण काळा निघाला. बापरे. तर त्याने काय सांगितलं की
एखादा नारळ काळा निघतो ना, एवढं काय त्याच्यामध्ये, दुसरा नारळ घ्या. तर गुरुजी बोलले नाही तसं नाहीये, हे जितकं वाटतंय तेवढं नाहीये, तुम्ही हवं तर 4ही नारळ चेक करा, सगळेच खराब झालेत. तर त्यांनी लिटरली 4ही नारळ आणले आणि 4ही नारळ 1 बाय 1 सगळे फोडले. 4ही नारळ आतमधनं करपलेले आणि काळे झालेले होते. तर गुरुजींनी त्याला सांगितलं की हा अपशकुन आहे, आपण पूजा ताबडतोब थांबवायला पाहिजे, कारण का मला योग्य वाटत नाही की हे कंटिन्यू करायचं. समहाव त्यांनी कन्व्हिन्स केलं, पण ते झालं नाही फायनल. त्यामुळे ती पूजा तिकडे स्थगित झाली. मग त्याने गुरुजींच्या मागे लागून सांगितलं की मला पुढची तारीख द्या, हवं तर 1-2 दिवसानंतर, मला करायचीच आहे पूजा. मग गुरुजींनी पण त्याच्या हट्टाला मान देऊन बोलले की आपण 3 दिवसांनी परत एक मुहूर्त आहे, त्याच वेळेस करूया पूजा. परत सगळं ते तामझाम वगैरे केला, नारळ वगैरे सगळं ठेवलं. ह्यावेळेस पूजा वगैरे सगळी व्यवस्थित सुरू झाली आणि पूजा संपायला येणार म्हणजे एक 10-15 मिनिटं शेवटची बाकी होती. अचानक त्या जागेवरती कुठून एक काळं मांजर धावत आलं आणि जिथे पूजा चालू होती ना त्याच्यावरनच धावत गेलं. ओके. आणि ते जे काही तिथे मांडलेलं होतं सगळं अस्ताव्यस्त करून गेलं. तर गुरुजींनी परत सांगितलं की हा अपशकुन आहे. तर याला राग आला की हे सारखंच तुम्ही हे करताय, काय अपशकुन वगैरे काय नाही, एक मांजर असतं गेली येतात एवढं काय वगैरे. तर म्हणून त्यांनी ते परत मांडायला सांगितलं. तर गुरुजींनी ते परत मांडलं आणि ते बोलले 10च मिनिटं उरलीत ना, उरकून टाका पटकन, एवढं काय त्याच्यामध्ये, मुहूर्तच करायचं आहे आपल्याला, लगेच चालू करायचं काम. तर गुरुजींनी शेवटची 10 मिनिटं वगैरे होती ती चालू केली. ह्या स्पॉटला असं झालं की तो आणि त्याची बायको शेवटच्या त्या जे आपण हे देतो म्हणजे आपण काय पाणी वगैरे जे शेवटचं वाहतो आणि नमस्कार करतो तिथे उभी होती. तर अचानक तिला अशी चक्कर यायल्यासारखं झालं, अशी हल्ल्यासारखी झाली आणि तिने चक्कर यायच्या आधी असं मोठ्याने उच्चारलं, इकडनं चालते वा. गुरुजींना बघून इकडनं चालते वा असं बोलली आणि तिला भोवळ आली आणि ती ऑन द स्पॉट कोसळली. तर गुरुजी तर घाबरलेच. गुरुजी बोलले की मी तुम्हाला बोललेलं होतं की जे चाललंय ते चुकीचं चाललंय. तर ते बोलले, गुरुजींना सांगितलं की तुमचं काम झालंय ना, तुम्ही निघा, मी बघतो काय असेल ते. तर त्यांनी बायकोला वगैरे उचललं, घरी नेलं. त्यांनी समहाव त्या गोष्टीला असं हे केलं की तिला कदाचित सकाळपासून उपवास असेल वगैरे वगैरे म्हणून ते झालं असेल आणि ती काहीतरी बोलली तर ते कदाचित तिच्या तोंडातून निघून गेलं असेल, तुम्ही एवढं काय मनाला लावून घेऊ नका. त्यांनी ते समहाव ते परत काय पूजा करायचं प्लॅनिंग केलं नाही. त्यांनी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ते बिगारी कामगार वगैरे बोलवले आणि त्यांच्याकडनं हे करून घेतात. त्यांनी यावेळेस डोकं काय चालवलं, गावातली लोक बोलवली तर गावातल्या लोकांना माहिती असतं, त्यामुळे ते काम करायला तयार होत नाही. त्यामुळे रोड कॉन्ट्रॅक्टरची जी लोक असतात आसपास, ती बाहेरच्या राज्यातून आलेली, त्यांना बोलवून त्यांनी काम चालू केलं. आता पहिल्या दिवशी जो JCB आलेला ते सगळं म्हणजे खणायला आणि ते करायला, तर तो काम चालू केल्या केल्या एक 5 ते 10 मिनिटात तो बंद पडला. काय डिझेलचा प्रॉब्लेम आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे, तो तास 2 तास 3 तास रिपेअर करून परत चालू केला, परत तो काही 10 मिनिटांनी बंद पडला. असं सलग 2 दिवस झालं की JCB काम चालू करायचा आणि एक 10-15 मिनिटं काम चालू व्हायचं आणि तो JCB बंद पडायचा. तर याचं डोकं फिरलं. तो बोलला की दुसरा JCB आणा, हा हो का, ह्याच्यावर किती खर्च करायचं, काम करायचं वगैरे. त्याने सांगितलं की डायरेक्ट ते दगड फोडायचं ते मशीन असतं ना, कारण तो कातळ दगड असा होता. तो बोलला की ते ह्याच्याने काय होत नाही ना, डायरेक्ट दगड फोडायला चालू करून टाकू आपण. तर दगड फोडायचं जे मशीन आणलं ना, त्या मशीननी तर जेव्हा स्पॉट केलं, त्या म्हणजे पहिल्यांदा दगड फोडायच्या हिशोबाने स्पॉट केलं ना, तर त्याचं वजन आणि त्याची स्ट्रेंथ माहिती होतं किती असते. ते अख्खाच्या अख्खा जो पहिला जो पुढचा फावडा असतो मोठाच्या मोठा, तो अख्खाच्या अख्खा मधनं ब्रेक झाला दगड फोडताना. बापरे, इतक्या लेवल. आणि ते सगळे क्लिवलेस, म्हणजे त्यांचं असं झालं की नॉर्मली पुढचं ते टोक असतं त्याला काहीतरी ब्रेकेज होतं किंवा कुठली वायर तुटते किंवा काय, अख्खं तुटणं इज व्हेरी इम्पॉसिबल, पण ते झालं. तर ह्याने सांगितलं की नाही मला माहित नाही, तुम्ही हे रिपेअर करा, पण मला हे आजच्या आज करून हवंय वगैरे. समहाव त्यांनी इकडनं तिकडनं ते कामगार वगैरे बोलवले आणि ते अख्खा दिवस गेला त्याच्यामध्ये. त्यांनी ते पूर्ण चेंज करून दुसरा पार्ट वगैरे बसवला आणि त्यांनी चालू केलं. आता फॉर्च्युनेटली ते चालू झालं आणि त्यांनी ते खोदायला वगैरे सगळं काम चालू केलं आणि जवळजवळ पुढचे 8 दिवस 10 दिवस व्यवस्थित म्हणजे खड्डा बिड्डा खोदून झाला, 5 फुटाचा वगैरे प्रॉपर सगळं माती बिती काढून झालं. सो त्याच्या डोक्यात थोडंसं एक बॅक ऑफ द माइंड असं एक सॅटिस्फॅक्शन आलं की चला आता जे काय होतं अनर्थ वगैरे किंवा व्हॉटेवर जे काय चाललेलं होतं ते सगळं आता सॉल्व्ह झालं, रिझॉल्व्ह झालंय. आता आपलं काम पुढे कंटिन्यू व्यवस्थित होईल. 7-8 दिवसानंतर अचानक ना ते कामगार जे काम करणार होते ना, त्यातला एक कामगार काही ना काहीतरी कारणामुळे आजारी पडायला लागला. म्हणजे कोणाला उलट्याच व्हायच्या, कोणाला तापच भरायचा, कोणी काही काम करता करता चक्करून पडला वगैरे. असं त्या गोष्टीला पण तो जुमानत नव्हता. म्हणजे त्याचं असं होतं की हे सगळे इन्सिडेंट जे आहेत ते कोइन्सिडेंट चालले, याचा काय संबंध नाही जे काय गोष्टी आहेत ते. कारण काय होतं, 10-15 दिवस महिनाभर काम चाललंय म्हटल्यावर गावातल्या लोकांमध्ये चर्चा व्हायची, त्याच्या कानावर पडायची. पण त्याला मी बोललो तसं अगेन्स्ट त्याला असं वाटायला लागायचं की ह्या लोकांना बघवत नाहीये, मी घर बांधतोय ते.
म्हणून ह्यांचं काहीतरी उगाच कटकारस्थानं चालली आहेत. तर तो सगळ्या गोष्टीला इग्नोर करत होता आणि त्याचं काम कंटिन्यू करत होता. समहाव काम कंटिन्यू व्हायला लागलं, व्यवस्थित चालायला लागलं आणि जवळजवळ 1-1.25 महिन्याच्या वरती गेला. आणि ह्यांनी ऑलमोस्ट ते सगळं काय तो म्हणजे पॅसेज जो असतो म्हणजे चौथरा वगैरे सगळं ते बांधून चिऱ्याचं वगैरे करून भिंती उभारायला चालू केल्या आणि भिंती पण उभारून झाल्या. आता ह्या कामाला जवळजवळ 2 महिन्याच्या वरती होऊन गेली. भिंती उभारून झाल्या आणि काहीतरी सण उत्सव आला का काहीतरी होतं मध्ये, त्यामुळे 2-3 दिवस कामगार सुट्टीवर होते, कुणी आलं नव्हतं. मग हा पण बोलला जाऊ दे, आता सगळं नीट चाललंय, आता कुठे एवढं हे करा, 2-3 दिवस नाही तर नाही, हरकत नाही. त्यामुळे ते कामगार पण सुट्टीवर गेले, ह्यांनी पण 2-3 दिवस काम बंद ठेवलं. 3 दिवसांनी जेव्हा ते सगळे परत त्या ठिकाणी आले ना, साईटवरती आले ना, तेव्हा चिऱ्याच्या भिंती ज्या होत्या ना त्या पडलेल्या होत्या. ओके. म्हणजे चिऱ्याच्या भिंती पडणं शक्य नाही, कारण का त्या खूपच मजबूत आणि हे असतात. आणि सगळ्यात स्ट्रेंज गोष्ट अशी होती की ज्या ठिकाणी चिऱ्याची भिंत बांधलेली होती ना त्या जागेपासून 15 ते 20 फूट लांब ते चिरे पडलेले होते. बापरे. म्हणजे भिंत अशी कोसळली नव्हती, ती भिंत जवळजवळ कोणीतरी स्फोट करून उडवली आहे किंवा अशा पद्धतीने चिरे जवळजवळ 15-20 फूट लांब पडलेले होते. आता ही गोष्ट खूपच स्ट्रेंज होती. त्याला पण हे जरा थोडंसं पटलं नाही की एवढे कसं लांब चिरे गेले, म्हणजे एक एक चिरा उचलायला 2-2 माणसं लागतात, तर अख्खी चिऱ्याची भिंत इतक्या लांब कोसळली गेली, म्हणजे कसं काय झालं. तर त्यांनी एन्क्वायरी वगैरे करून बघितली, काय इन्सिडेंट झालेला का, काय छोटा मोठा भूकंप आला का, कोणी काही सुरुंग लावायचा प्रयत्न केला काय, पण काहीच त्याला आन्सर नाही मिळालं. सो त्याने 1-2 दिवस जाऊन परत त्या कामगारांना सांगितलं की परत बांधायला घ्या, मला माहित नाही पण आपण हे कंटिन्यू करायचं, आता आपल्याला थांबायचं नाही, एवढं करून झालंय ते. त्यांनी चिऱ्याच्या भिंती बांधल्या आणि जवळजवळ पुढच्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये, म्हणजे 6 महिने टोटल पिरियडमध्ये ना पूर्ण घर ऑलमोस्ट बांधून झालं आणि काहीच विघ्न आली नाही. नंतर त्या भिंती पडल्याच्या नंतर इन्सिडेंट काहीच हे आली नाही. त्या म्हणजे घराच्या वरती ते आपण जे हे असतं माझघर आणि वरती आपण हे बांधतो, माळा बांधतो, पोटमाळा जो बांधतो, जिकडे सामान वगैरे स्टोरेज करतात, तर ते पण त्यांनी बनवून घेतलेला होता. आणि पुढच्या मला वाटतं 15-20 दिवसामध्ये सगळं फिनिशिंग करून वास्तुपूजन करायचं ह्या लेवलला होतं. तर त्या ठिकाणी ना ज्या निगेटिव्ह गोष्टी वगैरे आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्या वगैरे म्हणून त्यांनी ना एका गुरुजींना परत बोलवलं आणि सांगितलं की वास्तूचं आपल्याला पूजन करायचं, तुम्ही एक चांगला मुहूर्त सांगा, आता आमचं काम तर सगळं फिनिशिंग झालेलं आहे, तर तुम्ही बघा. तर ते गुरुजी आले त्या घरामध्ये आणि बरोबर मध्यभागी, म्हणजे जिकडे पहिल्यांदा जो नारळ ठेवलेला तो करपलेला होता त्या ठिकाणी आले आणि त्यांना त्यांचे पाय असे थरथरायला लागले, त्यांना असा एकदम कंप भरायला लागला. तर त्यांनी विचारलं काय झालं तुम्हाला, तर ते बोलले की मला पाणी दे, मला बसायचंय. मग ते बसले. मग तो त्यांना विचारतो की तुम्हाला काय झालं, पुढचा मुहूर्ताची तारीख सांगा, आपल्याला घराची ओपनिंग करायची असं वगैरे. तर ते बोलले की हे अशक्य आहे, तुम्ही ह्या जागी राहूच नका, असं तसं वगैरे. हे दुसरे गुरुजी होते, ते नव्हते. तर तो बोलायला लागला की नाही असं कसं राहू नका, एवढं घर बांधून झालंय असं तसं वगैरे, तुम्ही सांगा ना काय प्रॉब्लेम आहे का, असं तसं आपण काय असेल तर सोल्युशन करू. तर त्यांनी जी गोष्ट सांगितली ना ती खूप एकदम अशी विचित्र होती जी त्यांनी ऐकली. तर ते गुरुजी बोलले की या घराच्या जवळजवळ 5-10 फूट खाली जिकडे आपण हे सगळं बांधलेलं होतं ना त्याच्या खाली ना एक कलश आहे आणि त्या कलशामध्ये ना एक कवटी आहे, मानवी कवटी, आणि त्या कवटीसोबत एक धोतर आहे. अच्छा. तर तुला काहीही करून ना हा जो काही त्रास होतोय ना तो त्या गोष्टीमुळे होतोय. जोपर्यंत ती गोष्ट ह्या घराच्या खाली जिकडे कुठे आहे, म्हणजे एक्झॅक्ट स्पॉट नव्हता माहित, पण 5-10 फूट खाली आहे बोलले त्या वास्तूच्या आसपास, तर ती जोपर्यंत तू काढून ह्या वास्तूतनं बाहेर टाकून ती पूर्णपणे जाळून नष्ट करत नाहीस ना तोपर्यंत ह्या ज्या काही गोष्टी निगेटिव्ह एनर्जीज वगैरे आहेत ना त्या तुला सोडणार नाही, त्या त्रास देत राहणार. ह्या वेळेस ना त्याला ते थोडंसं सायंटिफिकली पटलं, कारण यावेळेस गुरुजींनी काहीतरी सोल्युशन पण दिलं आणि प्रॉब्लेम पण सांगितला. बरोबर. याच्या आधीच्या लोकांनी फक्त प्रॉब्लेम सांगितलेला होता. तर तो बोलला की ठीक आहे, मी काय ह्या गोष्टीला मानत नाही, पण तुमचं जर म्हणणं आहे की ह्या गोष्टीमुळे ते सॉल्व्ह होईल ना तर मी फाइंड आउट करतो आणि बघतो कुठे काय आहे ते. तर त्यांनी काय केलं, आता घर तर बांधून झालेलं, त्यामुळे घर तर खोदता येणार नव्हतं. तर त्याने सांगितलं की घराच्या आसपासचा जो 4-5 फुटाचा पूर्ण परिसर आहे सगळ्या बाजूनी, तिकडे आपण डिगिंग करूया, 1 5 फूट 4 फूट जे काय असेल ते, आणि तिथे काही फाइंड होत आहे का बघूया, मेटल वगैरे किंवा असं. तर घराच्या नैऋत्य कोपऱ्याच्या एक 4-5 फूट ठिकाणी ना त्याला ते काहीतरी जमिनी खाली आहे असं ते डिटेक्ट झालं, कारण तांबा आणि ते धातूचं होतं त्यामुळे. तर त्यांनी मग ते कामगारांना बोलवून ते डिग केलं, तर तिथे खरंच एक कलश मिळाला, तांब्याचा मोठा कलश होता आणि त्याच्या आतमध्ये कवटी होती आणि वरती धोतर बांधलेलं होतं घट्ट. तर याने काय केलं, इथपर्यंत सगळं त्या गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे केलं, पण ह्याच्या पुढे तो कलश जो जाळून टाकायचा, नष्ट करायचा होता ना,
तो ते नष्ट नाही केला, त्याने फक्त काढला आणि कामगाराला सांगितलं बाहेर फेकून दे. ओके. त्यांनी फक्त तो तिकडनं उचलला आणि एक काय अजून अर्धा किलोमीटर किंवा 100-200 मीटर अंतरावर जाऊन तो जंगलात फेकून दिला. आणि त्याला असं वाटलं की चला म्हणजे मी गुरुजींनी सांगितलं तसं केलं. त्यांनी काही डिटेलमध्ये अगदी लक्ष नाही घातलं आणि सगळं झालं. आणि मग गुरुजी बोलले की तू, गुरुजींना सांगितलं नाही त्यांनी काय केलं म्हणून. गुरुजींना फक्त एवढं सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे कलश होता तो मिळाला, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या गोष्टी होत्या तर त्या मी टाकून दिल्या आणि पूर्ण म्हणजे फेकून दिल्या. आपल्या घरात आता काय नाहीये त्यामुळे सगळं सॉल्व्ह झालं आता. तर गुरुजी बोलले ठीक आहे, आता तू मी सांगितल्याप्रमाणे केलेस तर बरोबर अजून एक 12 ते 13 दिवसांनी काहीतरी मुहूर्त आहे, त्या दिवशी आपण तुझं पूजन करून घेऊया. तर गुरुजी आले, पूजन वगैरे केलं, बाहेरच्या उंबरठ्यावर वगैरे सगळं ते तोरण बिरण सगळं ते बांधून झालं आणि ही मंडळी घरी आली राहायला. तर त्या दिवशी त्याच्या घरची आणि आजूबाजूचे काय त्याचे 2-4 नातेवाईक असे मिळून एक 11-12 जण त्या घरात राहायला होती. दिवसभर सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, काही प्रॉब्लेम नाही वगैरे सगळं. आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हा सगळा पूजेचा विधी झाला त्या दिवशी रात्री ती लोक त्याच घरी सगळे झोपले. 2-3 खोल्या होत्या घरीत आणि मध्ये असा एक तो हॉल सारखा एरिया होता, तिकडे सगळे झोपलेले. तर हा बोलला की जे सिनियर सिटीजन्स वगैरे आहेत त्यांना खोलीत झोपू दे, मी मध्ये म्हणजे हॉलमध्ये मी झोपतो, मी माझी वाईफ किंवा अजून 2-3 आम्ही मध्ये झोपतो. तर म्हणून तो मध्ये झोपला, तो आणि त्याच्यासोबत 1-2 भाऊ वगैरे काका वगैरे होते ते मध्ये झोपलेले. आता रात्रीच्या वेळी असा किस्सा झाला की तो झोपला असताना ना वरचा जो पोटमाळा आहे ना तिकडनं कोणतरी वरनं चालतंय असा त्याला भास झाला किंवा आवाज आला, चप्पल घेऊन कोणतरी चालतंय असा आवाज झाला. तर त्यांनी असं झोपेत असं डोळे वरती करून बघितलं तर काही दिसत नव्हतं, अंधार होता बऱ्यापैकी, एवढं काही क्लिअर दिसत नव्हतं. तर त्यांनी काय केलं, तिकडचा एक कंदील जो आहे ना तो तसा लावून ठेवला, कारण का लाईट कनेक्शन व्हायला 1-2 दिवस जाणार होते, फक्त ओपनिंग झालेलं होतं त्या दिवसापुरतं आणि त्यांनी ते भाड्याने पंखे वगैरे आणून ठेवलेले तेवढंच. तर ते त्यांनी ते कंदील वगैरे सगळं पेटवून ठेवला आणि परत झोपला. तर परत थोड्याने आवाज लागला, ह्याला वाटलं काय मांजर बिंजर किंवा कोणतरी वरती आलं असेल, त्यांनी इग्नोर केलं. आणि ना अप्रॉक्सिमेटली 1-1.15 वगैरे वाजला असेल, त्याच्या तोंडावरती ना वरनं असं एक कापड पडलं. त्याने ते कापड उघडलं आणि कापड काढून त्यांनी वरती बघितलं ना तर वरती जो पोटमाळा होता ना त्या पोटमाळ्याला आपण फळ्या टाकतो ना अशा, त्या फळ्या काय पूर्ण एकसंध नसतात, कधी कधी त्याला गॅप्स आणि थोडे हे असतात. तर त्याला दिसलं त्या गॅपच्या मधनं एक म्हातारा माणूस त्याच्याकडे वरनं असं बघतोय. आणि ते बघून तो एकदम जोरात ओरडला, किंचाळला आणि घरच्या सगळ्यांना उठवलं. सगळे घरचे उठले आणि बघितलं काय झालं. तर ह्यानी तोंडावरनं जे काढलेलं ते धोतर होतं. आणि हे त्याला कळलं होतं, कारण का त्यांनी ते फेकून दिलेलं धोतर माहिती होतं, पण त्यांनी ते घरच्याला सांगितलं नाही काही. तो बोलला की वरनं काहीतरी पडलं, मला कोणतरी म्हातारा दिसला आणि तो माझ्याकडे बघत होता, तर कोण आहे आपल्या घरात असं आलंय वगैरे. तर यांनी रात्री 2:30-3 वाजता उठून सगळं घर साफ केलं, म्हणजे बघितलं कुठे कोणी आहे का वगैरे, काही नाही, कोणाचा पत्ता नाही, काय नाही, कोणी सापडलं पण नाही. तर त्याला असं वाटलं की मी गेले कित्येक दिवस हे सगळं निगेटिव्ह ऐकतो ना, मला हॅल्युसिनेशन झाली असते म्हणून ते सगळं घडतंय. तर ते समाव ती रात्र त्यांनी कशी मॅनेज करून काढली. आणि नेक्स्ट डे गुरुजी बोलली की आपल्याला इथे एक उत्तर पूजासारखी एक पूजा करायची, ती करून झाली की मग तुमचा प्रवेश वगैरे तुम्ही जे काय म्हणजे किचन वगैरे सगळं वापरायला तुम्ही चालू करू शकता, देवघर चालू करू शकता वगैरे सगळ्या गोष्टी. तर म्हणून दुसऱ्या दिवशी ती पूजा होती 11 वाजता. तर पूजा वगैरे सगळी झाली, पूजेत काही विघ्न नाही आले. तर त्याला पण असं वाटलं की चला सगळं व्यवस्थित झालं, सॉल्व्ह झालं, मला काल रात्री झालं ते हॅल्युसिनेशन्स वगैरे होते आणि आता सगळं नॉर्मल झालंय. पूजा पण छान पार पडली, आता काही टेन्शनच नाही. दुपारी सगळ्यांची जेवणं झाली. जेवण झाल्यानंतर गुरुजींनी सांगितलं की 4-4:30 वाजता आपण हे अक्षता वगैरे टाकून हे सगळं पूजेचं उचलायचं की तुमचं पूजा विधी वगैरे सगळे समाप्त झाले आणि तुम्ही जोडप्याने नमस्कार करायचा. तर 1:30 वाजता वगैरे सगळ्यांची जेवण झाली. 2-3 तास त्यांनी घरात इकडे तिकडे आराम केला वगैरे. गुरुजी पण त्यांच्यासोबतच होते. 4 वाजता सगळेजण त्या म्हणजे जिकडे खोली होती, जिकडे सगळी पूजा मांडलेली होती, देवघराची जागा, तिकडे सगळे 4 वाजता परत गेले की शेवटचा नमस्कार करायचे त्या हिशोबाने. आणि त्या पूजेचं जे घर होतं, देवघर जे होतं, जिकडे ती पूजा मांडलेली होती, त्या पूजेमध्ये तो कलश होता ज्याच्यावरती ते फडकं बांधलेलं होतं आणि आतमध्ये कवटी होती. बापरे. आणि हे त्या गुरुजींनी बघितलं, त्यांनी समोरासमोर उघडून दाखवलं की हे नष्ट झालेलं नाहीये आणि हे इथे कसं आलं, याचं त्याकडे काही आन्सर नव्हतं. आणि त्या घटनेनंतर त्याला दणदणून ताप भरला. जवळजवळ 6-7 दिवस तो तापातनं उठलाच नाही आणि पुढचे अनेक दिवस त्याची तब्येत अशीच खालावत राहिली, म्हणजे रिकव्हरी न होण्यासारखी खालावत राहिली. वजन जवळजवळ 10-12 किलो कमी झालं आणि काही क्ल्यू नाही या गोष्टींना की का घडतंय काय नाही वगैरे वगैरे.
तर त्याच्या आईला हे माहिती होतं की कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टींचा तिथे संबंध आहे. तर तिने तिच्या घरच्यांशी आणि त्या गावातल्या लोकांशी चर्चा केली, असं झालं वगैरे. तर गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काही झालं तरी चालेल, पण ह्या घरात राहायला येऊ नका, कारण तुम्हाला डे 1 पासून हे सगळे इन्सिडेंट येतात आणि त्या दिवशी जर झालं ते तर भयंकर होतं. तर तुमच्या मुलांनी पण बघितलं आणि त्याला त्याचे भोग भोगायला लागतं आतापासून. तर ते झाल्यावरती त्यांनी ते घर आहे तसंच सोडून दिलं. आज त्या घरावरती पूर्णपणे जंगल उगवलेलं आहे, म्हणजे झाडं बिडं आसपास आता पडीक येते. म्हणजे फर्निचर वगैरे त्यांनी काढून घेतलं, जे काय थोडंफार नेलेलं वगैरे ते, पण बाकी सगळी जी वास्तू आहे ना जी अशीच्या अशीच पडलेली आहे. सगळ्या बाजूने झाडं वेली वगैरे आता उगवलेले आहेत, पण आता तिथे जात नाही कोणी त्या घरात. म्हणजे त्यांची वास्तू आहे, त्यांना माहिती आहे, गावात कधी गेलं तर लांबून बघतात ते, पण राहायला म्हणून जात नाही. आणि तो जो मुलगा आहे ज्याची ही सगळी अवस्था झाली, त्याची मान आता थोडीशी वाकडी झाली, अशी म्हणजे हलकीशी अशी वाकड्या मानाचा म्हणतो ना आपण असं. आणि त्या एका गोष्टीमुळे त्याला त्याचा जॉब पण गमवायला लागला पुढे जाऊन. पण तो कलश नष्टच नाही गेला. कलश नष्ट त्याने हातच लावला नाही, कारण गुरुजींनी सांगितलं की ही गोष्ट इथे आलीच कशी मुळात, जर कोणी आणली नाहीये तर ही आलीच कशी, आणि जर तुम्ही ही गोष्ट नष्ट केली नाहीये त्यामुळे आता हिला नष्ट करणं शक्य नाही. आता ह्या कलशाने त्याचं जे काही रूप आहे ते तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. आता ह्याच्या नादी न लागलेलं बरं, कारण तुम्ही नष्ट करणार नाहीत किंवा तो आता नष्ट होणार नाही कदाचित, आणि तुम्ही ह्या वास्तूत राहायला आल्या परत काय होईल नाही होईल माहित नाही. सो बेटर आहे तुम्ही ही वास्तू सोडून निघून जा. ही वास्तू तशीच पडलेली अजून. किती वेळ झाला आता? आता जवळजवळ 11 वर्ष झाली. तसंच आहे अजून तसंच आहे. आता ते झाडं वगैरे बाजूनी उगवली आसपासची, म्हणजे त्यांनी जे सगळं सपाट केलेलं होतं, ती जागा प्लेन वगैरे केलेली होती ती तशीच पूर्वीसारखी व्हायला लागली आता. ओके. सो आता मी दुसरा किस्सा माझा सांगतोय. हा माझ्याच शहरातला डोंबिवलीतलाच किस्सा आहे, आणि हा किस्सा अप्रॉक्सिमेटली 30-32 वर्ष जुना आहे. आमच्या जुन्या घराच्या समोर एक दाम्पत्य राहायचे, साठे आडनाव होतं त्यांचं. तर त्यांच्याशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला. तर आमच्या डोंबिवलीमध्ये एक असा एरिया आहे जिकडे खूप बंगले आहेत, आणि आता त्या बंगल्यांच्या किमती खूप झाल्या, 4 कोटी 5 कोटी वगैरे अशा बंगल्याची किमती आहेत. पण 30-35 वर्षापूर्वी हे बंगले काही लाखांमध्ये अवेलेबल व्हायचे. तर त्यांनी जेव्हा ते जॉबला होते, म्हणजे त्यांचं जस्ट लग्न झालेलं होतं, तर त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमधून एक घर घ्यायचं म्हणून तिथे त्या एरियात घर घेतलं, म्हणजे एक बंगलो बघायच्या हिशोबाने गेलेले. तर त्या एरियातला जो एक लोकल एजंट आहे त्याने त्यांना काही घरं दाखवली. त्यांना अशी काही विशेष पसंत पडत नव्हती. शेवटी त्यांचं डील होत नाही असं कळल्यावरती ना त्यांनी त्याचा एक हुकमी एक्का काढला त्या एजंटनी, की माझ्याकडे एक वास्तू आहे आणि तुम्ही ज्या बजेटमध्ये म्हणता त्या बजेटमध्ये मी तुम्हाला द्यायला पण तयार आहे, ह्या एरियामध्ये ते आहे. तर ते बोलले की ठीक आहे, हरकत नाही, व्हिजिट करूया. तर ते त्यांची वाईफ आणि त्यांची 6 वर्षाची मुलगी होती, 5 वर्षाची होती आय गेस. तर ते तिघं ते घर बघायला गेले, आणि तो बंगला होता असा, म्हणजे ग्राउंड फर्स्ट फ्लोअर थोडासा ड्युप्लेक्स आणि वरती टेरेस होती. तर त्यांनी ते घरामध्ये गेले तर त्यांना ना असं काही ठिकाणी निगेटिव्ह वाटतं, काही ठिकाणी थोडं पॉझिटिव्ह वाईब येते, तर काही ठिकाणी एकदम ब्लँक वाटतं, म्हणजे काही फीलच होत नाही की निगेटिव्ह पण वाटत नाही पॉझिटिव्ह पण वाटत नाही, असं एकदम ब्लँक वाटतंय. तसं त्यांच्यासोबत झालं. त्यांनी घरामध्ये एंट्री केली, खोल्या वगैरे बघितल्या, थोडाफार उजेड होत्या, काही ठिकाणी थोडा उजेड कमी होता, पण असं वाईब काही क्लिक होत नव्हती की जायचं का नाही जायचं, असं थोडंसं हे होत होतं. आणि त्यांनी सगळं घर वगैरे बघितलं, आणि समहाव मग त्यांनी त्या घराच्या इथे खालती येऊन डिस्कशन वगैरे केलं वाईफशी वगैरे. तर ते बोलले की मला आवडले घर, आपण हरकत नाही डल करायला. तर त्यांनी पण जास्त आडेवेडे घेतले नाही, कारण का जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून ते घर बघत होतेच, आणि लकीली तो जो एजंट होता तो त्यांच्या बजेटमध्ये ते घर बसवून द्यायला तयार होता, बंगलो बसवून द्यायला तयार होता. तर त्यांनी त्यावेळेस ना मागचा पुढचा काही विचार केला नाही, कारण का त्यांना ना इमिजिएटली 1-1.25 महिन्याच्या आसपास ना त्यांचं शिफ्टिंग होणार होतं साताऱ्याला. तर त्यांना तिकडे लॉंग टर्म साठी साताऱ्याला जायला लागणार होतं. त्यामुळे ते बोलले की मला कदाचित जास्त वेळ नाही मिळणार ह्या सगळ्याच्या डीलिंग आणि लिगल फॉर्मॅलिटीज मध्ये वगैरे, तर आपण पटकन चालू करून टाकूया, फायनल करून टाकूया, म्हणजे मी हे काम संपवून इमिजिएटली शिफ्ट होतोय, कारण मला तिकडे 1-2 वर्ष तरी प्लॅनिंग आहे माझं जायचं. त्यामुळे मी खूप रेअरली ये जा करेन, माझी बायको आणि मुलगी इथे असेल, आणि बाकी त्यांचे 1-2 नातेवाईक डोंबिवलीमध्ये होते, ते कदाचित येऊन जाऊन असेल त्या हिशोबाने. ठीक आहे बोलले. तर त्या एजंटनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इमिजिएटली त्या घराचं सगळं पेपर वर्किंग वगैरे सगळं केलं. आता नॉर्मली बायकांना एक सवय असते की आपल्याला कितीही काय झालं आवडलं तरी आपण शेजारी पाजारी विचारतो कसं आहे काय आहे. तर त्या बाबतीत तिने थोडंसं
डोकं लावलेलं, म्हणून तिने आसपास विचारलं की आम्ही हा बंगला घेतोय, आसपासची लोकॅलिटी कशी आहे काय वगैरे वगैरे. तर त्या बंगल्याबद्दल कोणी ओपनली सांगायला तयार नव्हतं. म्हणजे हा ठीक आहे, या तुम्ही राहायला, किंवा काही ठिकाणी तर सरळ त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद करायचे त्या बंगल्याचा विषय निघाल्यावरती. तर तिला थोडं स्ट्रेंज वाटलं की बंगल्याबद्दल इतकं विचारते मी, तर कोणी एवढं खुलून सांगत का नाही माहिती वगैरे. तर तिला पण वाटलं कदाचित आसपासची लोक थोडीशी अशी आहेत की जसं कोणा हेल्प नाही करायची त्या टाईपची वगैरे आहेत, त्यामुळे तिने काही जास्त ते लक्ष नाही घेतलं, मनावर नाही घेतलं. मग तिने घराचं ते सगळं फायनल केलं आणि ज्या दिवशी आता हे सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे होणार, ती बोलली आपण एकदा घर परत बघून येऊया. म्हणून ती नवऱ्यासोबत एजंटला घेऊन परत त्या घरी गेली बघायला. मुलगी पण त्यांच्यासोबत होती. तर त्यांनी तो घर वगैरे सगळं बघितलं आणि मागच्या वेळेस त्यांनी टेरेसच्या लेवलचं वरचं बघितलं नव्हतं. मग ही बोलली की आपण टेरेस पण बघूया, एवढं बघितलं टेरेस पण बघूया. तर तो एजंट सांगतो टेरेसमध्ये काय बघणार का, टेरेसमध्ये काय बघायचं, तुम्ही हे बघितलं टेरेसचं काय, टेरेससारखी टेरेस असते. तर ती बोलली ठीक आहे ना, आता आपण एवढं सगळं करतोय, लाखो रुपये टाकतोय, टेरेस पण बघून घेऊया ना. तर मग तो एजंट थोडासा काकू करत होता की नको असं वगैरे. तर मग ते जे साठे काका होते ते बोलले की आता एवढं म्हणते तुम्ही दाखवून टाका ना, एवढं काय त्याच्यामध्ये. तर तो थोडासा आपण म्हणतो ना की इच्छा नाहीये पण आता घेऊन जायला लागणार, तर डील कॅन्सल होऊ शकते वगैरे ह्या लेवलचा. म्हणून तो बोला ठीक आहे चला. त्यांनी टेरेसवरती तो सेकंड फ्लोअरला घेऊन गेला आणि टेरेस दाखवली आणि तो बोलला की बघा ओके ना चल निघूया. तर थांबू पण नाही दिलं टेरेसवर जास्त त्यांना. तर तिला असे डाऊट येत होते मनात की हा असं का करतोय वगैरे, पण तो वेळच देत नव्हता बोलायला. काहीतरी असं थातूर मातूर बोलून तो पटकन तिकडे निघायच्या हिशोबाने करत होता. तर निघताना ना तिने बघितलं तर टेरेसचा तो दरवाजा आहे ना, त्याचा जे लोखंडाची कडी वगैरे तो जो प्रकार आहे ना, तो असा कोणीतरी आपण म्हणतो ठोकून 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 असा चेचला आहे किंवा असा तो हे झालाय. तर तिने तो एक प्रश्न विचारला मात्र त्याला की ठीक आहे आपण निघूया, पण हे असं काय एवढं ठोकून खराब झालेलं वगैरे. तर ते मी करून देईन ते एवढं काय नाही असं वगैरे, असं करून त्यांनी ते वेळ मारून दिली आणि ह्यांना खाली आणलं. आणि एक पुढचे 5-6 दिवस वगैरे घेत त्यांचं पेमेंटचं अरेंजमेंट आणि सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे करण्यामध्ये वगैरे. आणि मग ती बोलली की आता आपलं सगळं झालंय, तर मग एजंटला बोलले की घरात छोटं मोठं काय जे काही काम तुम्ही कमिट केलेलं ते मला सांगा करायचंय ते. मग एजंटनी खालती छोट्या मोठ्या ठिकाणी जे काही डागडुजी वगैरे सगळं ती करून दिली. आणि मग ती बोलली की हा ते वरचं टेरेसचं पण राहिलं का ते पण मला. तर तो बोलला होता की हा टेरेसचं काय करायचंय, जाऊ दे ना, कोण जातंय टेरेसवर आता, एवढं तुम्ही दोघंच तर राहता, तुमची मुलगी आणि तुम्ही, टेरेस बंदच राहू दे ना, आपल्याला काय करायचं असं. नाही असं कसं ना, आपण घराचं एवढं सगळं घेतो ते करून द्या. त्यांनी मग त्या माणसाला सांगून टेरेसला तिकडे कडी वगैरे नवीन लावून दिली, कुलूप लावून दिलं आणि चावी वगैरे दिली त्यांच्याकडे आणि तो एजंट निघून गेला. आणि मग त्यांनी छोटं मोठं जे काही काम फिनिशिंग वगैरे केलं. अनफॉर्च्युनेटली पुढच्या 6-7 दिवसात त्यांना पूजा मांडायची होती, गणेश पूजन करायचं होतं. पण त्याच्या 2-3 दिवस आधीच त्याच्या बॉसचा कॉल आला की तुला इमिजिएटली साताराला शिफ्टिंग करायला लागेल, कारण का त्याच्या आधी जो माणूस तिथे हँडओव्हर घेणार होता तो लवकर घेऊन गेलाय. त्यामुळे त्यांना आधी यायला लागेल थोडंसं हँडओव्हर घेण्यासाठी, त्यांना इमिजिएटली पुढे जायचं होतं. तर त्यांनी सांगितलं एक काम करतो मी, पटकन साताराला जाऊन येतो, 2-3 दिवसाचं माझं सगळं ते फॉर्मॅलिटीज संपवतो, मग 3-4 दिवसांनी मी आल्यावरती मग आपण पूजा वगैरे करूया. पण ते जेव्हा साताराला गेले तर त्यांना जवळजवळ 2 आठवडे तिकडे त्यांचा तो स्टे प्रोलॉंग झाला, त्यामुळे त्यांना येताच नाही आलं. आणि 2 आठवडे आता इकडचं जे राहतं घर आहे ते जवळजवळ त्यांचं फायनल करून विकून झालंय. आता बंगल्यात राहायचं फायनल झालंय, सामान शिफ्टिंग झालंय बऱ्यापैकी. तर मग त्यांचं असं झालं की किती दिवस अजून आपण असं नातेवाईकाकडे राहणार आपण आता. तर मग ते बोलले की एक काम कर, तू मुलीला घेऊन राहायला चालू कर ना, तर ते पूजा वगैरे बघू आपण आल्यावर, त्यात एवढं काय नाही असं, म्हणजे ते ठीक आहे म्हणजे असं. तर ती बायको बोलली हा असं कसं, पूजा तर करायला पाहिजे आपल्याला. तर ते बोलले की हा ठीक आहे आपण आल्यावरती करूया. अनफॉर्च्युनेटली ना त्यांना पूजेचा मुहूर्त मिळालाच नाही, कारण का त्यांचा जो प्रोलॉंग स्टे होता 2 आठवड्याचा, त्याच्यानंतर ते आले, ते जेमतेम 1-2 दिवस तिथे होते, घरातली छोटी मोठी लावणं वगैरे सगळं सामान वगैरे हे सगळं करणं वगैरे त्याच्यात गेले आणि परत त्यांना बोलवलं गेलं, त्यामुळे ते परत गेले. त्यामुळे परत पूजेचा मुहूर्त जो काही प्लॅन करणार होता ते पण हुकला. मग शेवटी ना त्यांनी ते डोक्यातनं काढून टाकलं की जाऊ दे, आता काय ऑलरेडी 10-15 दिवस झाले आपण राहतोय, आता पूजा केली काय नाही केली काय, आता चालू केलेलं राहायला. तर हे त्यांचा स्टे तिकडे त्या घरात चालू झाला, 1-1.25 महिना झाला वगैरे व्यवस्थित. आणि त्यांचं ते रुटीन रुळायला वगैरे सुरुवात झाली. एक दिवस ते तिघही घरी होते, त्यांचं साताऱ्यामधलं ते इथे राहायला आलेले काही दिवसांसाठी, ते घरी होते तिघही. तर ते काही कामानिमित्त दुपारी काही बाहेर गेलेले डोंबिवलीतच काही गोष्टी घेण्यासाठी, आणि ह्यांची वाईफ आणि मुलगी घरीच होते. तर
बराच वेळ झाला मुलगी कुठे दिसत नाही म्हणून ती हाका मारत होती मुलीला, तर ती काय ओर येत नव्हती कुठेतरी, तर म्हणून ती वरती फर्स्ट फ्लोअरला बघायला गेली खोल्यांमध्ये, तिथे पण नव्हती. तर त्यांना वाटलं की टेरेसवर तर नाही ना गेली, म्हणून टेरेसवर बघायला गेली तर दरवाजाचं लॉक काढलेलं होतं, खाली जिन्यावर पडलेलं होतं, कडी उघडलेली होती आणि मुलगी टेरेसवरती गेलेली होती. तर ह्यांनी म्हणजे आईने विचारलं की अगं तुला चावी कोणी दिली टेरेसची आणि तू हे कसं केलं, वरती का गेली वगैरे. ती बोलली मी वरती गेली म्हणजे टेरेसचं कुलूप उघडच होतं, मी काही उघडलं नाही, म्हणजे चावीची गरजच नाही पडली, कुलूप उघडच होतं म्हणून मी गेली. मग ती बोलली अगं पण अशी एकटी कुठे जाते, म्हणून तिला परत खाली घेऊन आल्या. एक दिवसानंतर परत नेक्स्ट डे असं कुलूप लावून खाली आल्या. एक दिवसानंतर परत असं काहीतरी झालं, तर परत ती मुलगी घरात कुठे दिसत नाहीये. मग ते वरती बघायला गेलं, ती परत टेरेसवरती, आणि ती परत मुलगी बोलली की अगं आई चावी लावलेलीच नव्हती, कुलूप लावलेलंच नव्हतं, दरवाजा उघडा होता, मी गेली. सेकंड टाइम झाला, तिला थोडं स्ट्रेंज वाटलं की हे 2 वेळा असं कसं घडलं, आणि 4-5 वर्षाची मुलगी ते एवढं खोटं बोलणार नाही, म्हणजे कुलूप वगैरे उघडून जाईल आणि एवढं असं. तर तिने ना तिच्या नवऱ्याच्या कानावर घातलं की 2 वेळा असा हा प्रकार झालाय, तर थोडं विचित्र वाटलं मला, तुम्ही बघता का एकदा कोणी आहे का वगैरे, की म्हणजे आपल्या अपरोक्ष कोणी येऊन गेलंय का किंवा असं काय वगैरे. तर ते बोलले असं कसं होईल ना, आपण तिघच तर राहतो, आपल्या व्यतिरिक्त कोण उघडणार आहे टेरेस. तर ते बोलले हा ते पण बरोबर आहे, कदाचित हिनीच उघडलं असेल आणि सांगत नाही, लहान मुलं कदाचित असं करतात. तर सोडून दिलं. एक दिवस 3 जण झोपलेले होते आणि रात्रीची वेळ होती, 2:30 वगैरे वाजलेले होते. तर टेरेसचा जो दरवाजा आहे ना, त्याच्या टेरेसचा दरवाजा वाजवण्याचा आवाज आला लागला, धाड 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 धाड. आणि हे तिघही जण धाडकन उठले, म्हणजे त्या आवाज ऐकून एकदम उठले, आणि कुठून आवाज येतो कुठून आवाज, 1 मिनिट तर कळलंच नाही की एवढा जोरजोरात आवाज येतो म्हणून. ते पटकन त्यांना स्ट्राईक झालं की वरनं आवाज होतो टेरेसच्या इकडनं, म्हणून ते जिन्यावरनं वरती गेले. तर टेरेसचा दरवाजा उघडलेला होता आणि कुलूप जिन्यावरती पडलेलं होतं. ओके. तर त्यांचं असं झालं की हे कसं घडलं, म्हणजे दरवाजा जोरजोरात वाजवला जातो आणि कुलूप खाली पडलंय वगैरे. तर त्यांना ते थोडं स्ट्रेंज वाटलं. तर ते रात्रभर तसे बऱ्यापैकी जागे होते, त्यांना क्ल्यू मिळत नव्हता की हे काय झालं. त्यांना थोडासा असा अंदाज आला की कदाचित चोर कुठून तरी आला असेल, कारण का त्यावेळेस आमच्या त्या एरियामध्ये, बंगल्या एरियामध्ये चोऱ्या होण्याचा प्रकार बऱ्यापैकी सुरुवात झालेली होती. त्यामुळे त्यांना असा अंदाज आला की कोणतरी वरनं खाली यायचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यामध्ये दरवाजा तोडायचा प्रयत्न करत असेल, आणि कदाचित त्याला वाटलं की आम्ही घरी आहोत म्हणून तो अर्ध्यातच निघून गेला असेल दरवाजा कुलूप उघडून, म्हणून तसं झालं असेल. त्यांनी त्यांची एक अशी शहानिशा केली आणि ते सॉल्व्ह केलं मॅटर. त्याच्यानंतर 1 दिवसानंतर ते तिघही घरात झोपलेले होते. तर तिच्या नवऱ्याला असं भास व्हायला लागलं की आपण ज्या ठिकाणी झोपलोय ना, तिथे आपल्याला भरपूर थंड वाटतंय, थंडी वाजते आणि थंड वाटतंय असं. म्हणून तो डोळे उघडतो ना, तर तो टेरेसवरती होता, त्याच्या बेडरूम मध्ये नव्हता, ऍक्च्युअल टेरेसवर होता, ऍक्च्युअल टेरेसवरती झोपलेला होता. बापरे. आणि जेव्हा त्याने डोळे उघडले ना, तेव्हा त्याला क्लिक होत नव्हतं की मी इथे का आलो झोपायला आणि कधी आलो, काही क्लिकच होत नाहीये. आणि तो बराच वेळ विचार करतोय की मी ह्या स्पॉटला आलोच कसा, मी खाली तर बेडरूम मध्ये झोपलेलो होतो, आता हिला जर सांगितलं तर ही पॅनिक होईल. म्हणून त्याने काही न सांगता तो परत खाली आला बेडरूम मध्ये झोपायला, टेरेसला कुलूप लावलं, कडी लावली वगैरे आणि खाली आला झोपायला. आणि शक्यतो त्यांनी प्रयत्न केला की हिच्यापर्यंत हा विषय नको जायला. त्याला असं वाटलं कदाचित मीच चालत गेलो असेल झोपेतनं वगैरे, समथिंग झालं असेल, पण हा विषय हिला सांगितला तर ही अजून पॅनिक होईल, कारण का काही दिवसापासून घरातलं वातावरण थोडं गंभीर व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर 2-3 दिवस काही होत नव्हतं. एक दिवस असा भयानक किस्सा घडला की नवरा परत घरी नव्हता, बाहेर गेलेला होता, ही आणि हिची मुलगी एकटेच होते. जेवण वगैरे झालं आणि ही खाली टीव्ही बघत बसलेली होती आणि मुलगी इकडे तिकडे खेळ होती, ड्रॉइंग वर करणं. थोड्या वेळाने बघते तर मुलगी कुठे दिसत नाहीये. तर हिला वाटलं ही बहुतेक 100% टेरेसवर गेली, म्हणून ती टेरेसवर बघायला गेली. तर टेरेसचा दरवाजा उघडल्यावरती छोटासा असा एक उंबरठा लोखंडाचा एक असतो ना, त्या दोघांच्या मध्ये ती मुलगी झोपलेली होती. म्हणजे अर्धी टेरेसच्या इथे तिचे पाय आणि हे, आणि अर्ध शरीर या साईडला. तर ती असं एकदम उंच किंचाळली जाऊन, हे काय इथे कुठे झोपलीस तू वगैरे. आणि तिला असं तिने हाताने असं ओढलं, उचललं या हिशोबाने ना. तर जसं तिने ओढलं ना, एका सेकंदात ती आतमध्ये ओढली गेली. काही सेकंदासाठी ती मुलगी, जसं मी हिला इकडनं ओढतोय, दुसऱ्या पॉइंटनी कोणतरी तिला आतमध्ये ओढलं. म्हणजे जस्ट जर्क आला, असं काय पूर्ण आतमध्ये खेचून नाही गेलं, पण ते खेचलं गेल्यावर तिला लगेच सोडलं आणि एकदम किंचाळली ती. कारण हे अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे मी तिला खेचताना अचानक कोणतरी दुसऱ्या बाजूनी पण खेचतंय तिला असं. तर तिला तो प्रकार खूप भयानक वाटला आणि तिने इमिजिएटली मिस्टरांना कॉल केला, त्यांना बोलवून घेतलं, जिकडे आहात तुम्ही इकडे, मला हे आता जे घडलं ना माझ्या डोळ्यासमोर
मी खूप शॉकमध्ये, आणि ती खरंच शॉकमध्ये थरथर होती, कारण का तिने ते बघितलेलं होतं की मी मुलीला खेचते आणि तिकडनं पटकन कोणीतरी खेचलं. तर ती बोलली की 100% या घरात काहीतरी विचित्र घटना घडतात आणि मला नाही वाटत की आपण इकडे अजून थोडा वेळ थांबलं पाहिजे, याचं काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं आहे आपल्याला. तर त्याच्या नवऱ्याला ना एक फक्त ह्यावेळेस शहाण्याचं काम असं केलं की त्यांनी तांत्रिक मांत्रिक न बघताना आजूबाजूला विचारलं की इथे आधी कोण राहत होतं, कारण ह्या घटना ज्या घडतात त्या थोडा पॅरानॉर्मल टाईप आहेत, तर कोण राहत होतं. तर पहिले तर कोणी सांगायला तयार नव्हतं. तर त्यांच्या बाजूच्या बंगल्यामधले एक जण जे आजी आजोबा राहायचे ना, त्यांना थोडासा अंदाजच होता की यांच्यासोबत काहीतरी चुकतंय, चुकीचं घडतंय, पण बोलायचं नव्हतं, त्यांना सांगायचं नव्हतं, कदाचित लपवून ठेवायचं असेल मे बी. पण त्यांना एकंदरीत ती लहान मुलगी वगैरे सगळं बघता ते बोलले की तुम्हाला मी सांगते काय ते, या घरामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. तर तुम्ही या घराचे जे ओनर आहेत ना जुने, ज्यांचं, त्यांचा मी तुम्हाला पत्ता आणि हे देते, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. कदाचित त्यांना माहिती असेल, कारण आम्हाला काही खूप जास्त माहित नाहीये, पण त्या घरात काहीतरी होतं एवढंच आम्हाला माहिती होतं, म्हणजे जे आधीचे जे राहणारे होते. तर ह्याने काय केलं, तो पत्ता वगैरे त्यांच्याकडनं घेतला आणि तो बोलला की उद्या आता इमिजिएटली, म्हणजे वातावरण एवढं गंभीर झालं, उद्या त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना जाऊन विचारू की हा काय प्रकार घडला वगैरे असं सगळं. तर त्या दिवशी ते रात्री त्या घरी झोपले आणि नेक्स्ट डेला आता आपल्याला त्यांच्याकडे जायचं या हिशोबाने वगैरे. आणि पूर्ण घरामध्ये ना असं इतकं गंभीर वातावरण तयार झालं ना की त्यांना असं वाटलं की कोणीही कुठल्याही क्षणी टेरेसवरनं आपल्यावर अटॅक करू शकतो, वरनं कोणीतरी येऊ शकतं, आपल्या मुलीसोबत काहीतरी होऊ शकतं, काही घटना घडू शकतात, आपल्याला असं वाटतंय. तर तिघं जण रात्री ना एकदम म्हणजे असे टेन्शनमध्ये झोपलेले. फक्त त्याचं हे होतं की आजची रात्र सोडू दे, सकाळी तर मला जायचंय आणि मी त्याचा शहानिशा लावतो. झोपले आणि रात्री परत त्या टेरेसच्या एका दरवाजा जोर जोरात आपटण्याचा आवाज यायला लागला. तिचा नवरा उठला, ती बोलली अहो नका जाऊ वरती, मला वाटतंय की हे काहीतरी खूप विचित्र आहे, आपण बाहेर पडूया, म्हणजे बंगल्याच्या बाहेर पडूया आपण. तो बोलला अगं असं कसं, कोण वरती काय तर कळायला तर पाहिजे ना, इतके दिवस आपण ह्या डील करतोय गोष्टींची, आज ती घटना घडते डोळ्यासमोर, तर बघूया काय आहे. तर म्हणून तो बायकोला समजावून वरती टेरेसच्या दिशेने गेला, जिने चढलाय. तर जिने चढल्याचा बघितलं ना तर टेरेसचा दरवाजा पूर्ण उघडलेला आहे, त्या कळीचा पूर्ण चेंदामेंदा झालाय आणि त्याने लावलेलं कुलूप पण पूर्ण तोडून तोडून त्या पायरीवर टाकलेलं आहे. आणि ज्या वेळेस तो ते कुलूप उचलायला खाली वाकला ना, त्या समोरला टेरेसच्या इकडनं आवाज आला, मी बोललेले ना कडी नका लावू. बापरे. आणि तो आवाज ऐकून तो तिथेच 2 क्षण थांबला, म्हणजे त्याला कळलंच नाही की हे काय ऐकलं मी, दिसलं नाही कोणी त्याला, पण त्याला ते क्लिअर ऐकू आलं. आणि तो धावत खाली आला, बायकोला सांगितलं असं असं मी आता हे ऐकलं, इमिजिएटली आपण घरातनं बाहेर पडूया. रात्री जो काही वेळ झालेला त्यांनी घर तसंच सोडलं, बाहेर आले, त्यांचे दुसरे कोण नातेवाईक त्यांच्याकडे गेले, फक्त कडी कुलूप लावून बाहेर पडले. 2 दिवस घरी गेलेच नाही. तो तिकडनंच नवरा त्यांचा साताऱ्याला गेला, ज्या ऍड्रेस दिला त्या ऍड्रेसवरती. आणि ज्या माणसाकडे ते आले ना, तो माणूस फॉर्च्युनेटली ना याच्यातला होता, म्हणजे ज्योतिष आणि या सगळ्या गोष्टीमधला होता. तर त्यांनी ना दरवाजामध्ये त्यांना एंट्री करताना बघितल्याच क्षणी सांगितलं की तुम्ही तर राहायला गेलात त्या घरात, म्हणजे ह्यांची ओळख पण नाही एकमेकांशी काही, ह्यांनी अजून सांगितलं पण नाही की मी कोण आहे, मी कुठनं आलो तुम्हाला भेटायला. त्यांनी फक्त आलेल्या एवढं विचारलं की तुम्ही त्या घरात राहायला गेलात का. तो बोलला हो आम्ही त्या घरात राहायला गेलो, आम्ही ते घर विकत घेतलंय, म्हणजे नुसतं राहायला नाही विकत घेतलंय. तर तो बोलला की तुम्हाला एजंटने काही सांगितलं नाही का. तो बोलला नाही आम्हाला काही नाही सांगितलं. तर तुम्ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून बसलात. तर तो बोलला की काय चूक. ते बोलले की आता मी हे सांगू शकत नाही तुम्हाला, पण तुम्ही आता खूप मोठ्या डेंजरमध्ये आहात, खतऱ्यामध्ये आहात. तर त्यांनी त्याचा हात घेतला. तो बोलला की तुमच्यासोबत तुमची मुलगी पण आली आहे का. तर तो बोलला नाही मुलगी नाही आली आहे. तर तो बोलला की तिच्या जीवाला धोका आहे, तर एक तुमच्या मुलीला तरी काहीतरी होईल जीवानिशी, किंवा तुम्हाला ते घर सोडायला लागेल. तर तो बोलला की घर तर सोडणं शक्य नाही साहेब, कारण का एवढे लाख रुपये टाकून ते घर विकत घेतलंय, सगळे जे काय घराची किंमत होती सगळी मोजली आहे, आता घर तर सोडणं शक्य नाहीये, आणि मुलीचं जे काय होईल त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी सोल्युशन द्या. तो बोलला सोल्युशनच्या ह्याच्यात काही नाहीये, तुमच्या मुलीला 100% जीवानिशी काही, एक तर तिची डेथ होऊ शकते या लेवलला, कारण जे काय त्या घरामध्ये आहे ना ते खूप डेंजर आहे. तर समहाव त्यांनी ना खूप मोठी रिस्क घेतली आणि ती त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. त्यांनी त्या मांत्रिकाला किंवा ते जे कोणी ज्योतिष होते ना त्यांना सांगितलं की तुम्ही या माझ्यासोबत डोंबिवलीला, आपण आजच जाऊ, तुम्ही मला काहीतरी सोल्युशन काढून द्या, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तो त्यांचे अगदी पाय धरायला लागला की तुम्ही काहीतरी करा आणि मला ह्याच्यातनं बाहेर काढा, मला घर पण नाही विकायचंय आणि मला माझ्या मुलीला पण सेफ करायचंय, कारण मी घर विकलं जाऊ कुठे, असं सोडून कसं जाऊ, कारण किंमत तर परत मिळणार नाही मला. तर तो बोलला की ठीक आहे मी तुमच्यासोबत येतो, मी एक
बोलतो की तुमच्या मुलीची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. तो घरी आला त्यांच्यासोबत आणि त्यांनी तिघांनी म्हणजे नवरा बायको यांची मुलगी आणि तो जो त्यांच्यासोबत आलेला ज्योतिष, त्यांनी घरामध्ये एंट्री केली. घरामध्ये एंट्री केल्या केल्या तो बोलला की टेरेस उघडं आहे का तुमचं? तर तो बोलला हो. आणि ते बंदच होत नाही कधी. जेव्हा आम्ही बंद करायला जातो, कुलूप लावायला जातो, तर नेहमी उघड असतं. आणि त्या दिवशी हा जो प्रकार घडला, जो आवाज मला आला, तो पण त्याच्या कानावर घातला. तर तो बोलला की याचा अर्थ ती जी काही शक्ती आहे तिने तुम्हाला पूर्णपणे कॅप्चर केलेलं आहे आणि ती तुमच्यावर अटॅक करण्याच्या शोधातच आहे. ती कधी पण अटॅक करू शकते. मग तो बोला सोल्युशन काय ह्याच्यामध्ये? बोला सोल्युशन म्हणजे माझ्याकडे काही मंत्र उपचार आणि काही गोष्टी आहेत त्या मी ज्या माझ्यासोबत आणल्यात त्या मी करतो. पण मी परत सांगतोय, मी तुमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे. तर माझं अजूनही तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही घर सोडा, तुम्ही घरात राहू नका, आपण जे काय असेल ते पुढे बघू, पण तुमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे. पण तो ऐकायला तयार नाही. तो बोलला नाही, तुम्ही सोल्युशन द्या काहीतरी, मी मुलीचं बघतो, मी रिस्क घेतो. तर तो बोला ठीक आहे, मी वरती जातो टेरेसवरती. वरनं जे काय आवाज येतील ना तुम्ही इग्नोर करा, तुम्ही त्या गोष्टींना लक्ष देऊ नका, तुम्ही खालच्या हॉलमध्ये बसून राहा. तर त्याचे 2 नातेवाईक पण त्याच्यासोबत आलेले होते. ते जे साठे काका आहेत त्यांचे नातेवाईक पण आलेले. ते 4-5 जण खालच्या हॉलमध्ये बसलेत. हा जो ज्योतिष आहे तो वरती गेला टेरेसवरती. 10-15 मिनिटं झाले काही नाही आणि 15 मिनिटांनी जोरात दडदडाट ते दरवाजा वाजवण्याचे आवाज लागले, कोणतरी कुलूप आपटतं जोरात वगैरे. तर ह्याचं असं झालं की उठून बघायला जाऊया. तर बायकोने हात धरला आणि थांबवलं की नका जाऊ, त्यांनी सांगितलेलं आपल्याला की असं होईल. 5-10 मिनिटानंतर ते आवाज शांत आले. तो खाली आला. त्याने त्या मुलीच्या डोक्यावरती त्याच्या हातात काहीतरी तीळ किंवा काहीतरी होतं, ते बोलला ते घेऊन मी बसतो. जसं तुम्ही त्या मुलीच्या डोक्यावर ते पकडलं ना, ती मुलगी हवेतल्या हवेत अशी 1-1.5 फूट उंच उचलली गेली आणि आपण झोपाळा कसा हे करतो ना, तशी ती समोर सगळ्यांच्या समोर अशी पूर्णपणे आपण ते लोलक असतं नाही का घड्याळाचं, अशी पूर्ण हलते, जसं काय जणू झोपाळ्यावर बसले. आणि झोपाळा होता टेरेसवरती. त्या झोपाळ्यावर जशी ती उभी राहून हलायची तशी ती हवेतल्या हवेत 2 फूट उंच आहे आणि अशी पूर्ण हलते. आणि त्या स्पीडमध्ये ती पूर्णच्या पूर्ण जोरात जाऊन त्या भिंतीवर आपटली. तिचे 2ही गुडघे गेले. आणि त्याच्यानंतर ते गुरुजी बोलले की मी तुम्हाला बोललेलं हिला किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत आहे तिची. फक्त मी प्रयत्न केला की ती जीवानिशी जाणार नाही, पण तिला तिची किंमत मोजावी लागली. आणि ती तेव्हापासून त्यांची जी मुलगी आहे ना 6 वर्षाची, ती लुडी पडली. ती व्हीलचेअरवर आहे, अजूनही व्हीलचेअरवर आहे ती. आता तिचं वय झालं 25-30च्या वरती गेली ती, पण ती अजूनही हँडिकॅप आहे. फक्त फॉर्च्युनेटली त्या घरात नंतर काही घटना घडल्या नाही घडल्या. सगळं झालं, ते सगळं सॉल्व्ह झालं त्यांनी जे काय हे केलं. पण ते बोलले की कदाचित ती जी वरती काही जी स्पिरिट किंवा काय होती ना, तिला बदला घ्यायचा होता किंवा तिची ताकद दाखवायची होती. ती तर तुमच्या मुलीला घेऊन जाणारच होती, जवळजवळ ते ठरलेलंच होतं. फक्त मी प्रयत्न केला माझ्या शक्तीने जे काय होईल त्याप्रमाणे. पण तुम्हाला मी बोललेलो की काहीतरी तर घडणार, म्हणजे मी 100% विदाऊट डॅमेज काय होईल असं नाही सांगू शकत. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो घर सोडा, पण तुम्ही ते नाही ऐकलं. तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करून बसलात. तुमची मुलगी आज लोळी पडली. तर ती अजूनही तशीच आहे. पण फॉर्च्युनेटली ते आता त्यांचं घर व्यवस्थित आहे, ते सगळे तिथे राहतात. त्यांच्या घरी पण आम्ही अनेक वेळा जाऊन आलो. आता घरात आता काही प्रॉब्लेम नाहीयेत, सगळं नॉर्मल आहे. टेरेसवर गेला होता, टेरेसवर पण जाऊन आलो. आता काही नाही आणि एकदमच आता म्हणजे आपण म्हणतो ना रेग्युलर जसं एखाद्याचं घर असं तसं पॉझिटिव्ह वाईब वगैरे आता काहीच असं नाहीये. पण ती मुलगी जेव्हा आपण बघतो ना व्हीलचेअर वरती, त्याच्यावरनं ते क्लिक होतं की तिने काय बघितलं आणि काय सहन केलं ते. खूपच भयानक होतं. थँक्यू सो मच. आणि आय होप तुम्हाला सुद्धा हा किस्सा आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे देखील असे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता आमच्या लाईव्ह सेशनमध्ये, जिथे स्वतः प्रेक्षक त्यांच्यासोबत घडलेल्या घटना शेअर करत असतात. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.